देखिए हम लोग प्रोग्राम में हैं यहाँ। इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा मग मान वाढला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा पक्षश्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव पदाधिष्ठ भविष्य एकमेव पक्षश्रेष्ठ देखिए हम लोग का सेट है। पसरली राज्यावरी वैभवे लया गेली ही ज्ञाना शिवबा ज्योतिबाची देवभूमी आज हळहळली पसरली राज्यावरी वैभवे लया गेली ही ज्ञाना शिवबा ज्योतिबाची देवभूमी आज हळहळली इथे अमृत भाट्यावरी सावित्रीच्या लेखी आल्या पूज्य बाबासाहेबांच्या संविधानावर कपटी छाया सण आज करू संकल्प विकासाचा हातात घेऊन हात चालू मोदीजींचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव पदाधिष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव पदाधिष्ठ भारताचे भविष्य आक्रोश साधला आणि होऊ दे भावनांचा उद्रेक आदरानं सुरविजयापूर्णा परिवर्तनाचा संकेत पण खुर्च्यांमध्ये स्थानबद्ध व्हावं. सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे. कृपया सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण स्थानबद्ध व्हावं. प्रथमतः सन्माननीय आमदार वहीजी बाजी साहेब यांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपल्या शुभहस्ते प्रथमतः संपन्न करावं. त्यांच्यासोबत सन्माननीय संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कवळे तसेच सन्माननीय या कार्यालयाचे प्रमुख हरप्रीत सिंग प्रदेश व इतर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर महादेव. या ठिकाणी मान्यवरांचे शुभहस्ते या ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. इतर मान्यवरांना विनंती आपण शिवप्रतिमेचे पूजन पुष्प अर्पण त्या ठिकाणी करावे आणि त्यानंतर मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो.
कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थिती द्यावी। त्यांच्यासोबत सन्माननीय या कार्यालयाचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस हरप्रीत सिंग, त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष हिरमनजी कवळे साहेब, संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना भारतीय जनता पार्टी संलग्न हे वाहतूकदारांसाठी अतिशय उत्कृष्टरित्या सातत्यपूर्ण असं कार्य करत आहे आणि सर्वात मोठा ट्रान्सपोर्टचा हब असलेल्या या उरण या ठिकाणी या वाहन चालकांच्या सेवेकरता या कार्यालयाचं उद्घाटन आज सन्माननीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सन्माननीय रुपेजी धुमाल साहेब, प्रसादजी भोईर, धनेशजी गावण साहेब, मंगेश वाकडीकर साहेब या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर सौ योगिता गोपीनाथ म्हात्रे, माजी सदस्य जासई यांना देखील विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे। वाहतूकदार म्हणजे खरं तर या संपूर्ण ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी असते त्याप्रमाणे या देशामध्ये प्रत्येक वस्तू पोहोचवण्याचं काम रक्तवाहिनीपर्यंत कोण करत असेल तर ते वाहतूकदार करत असतात आणि या वाहतूकदारांसाठी सातत्यपूर्ण रस्त्यावरती उतरून त्यांच्याकरता विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकौशल्याने संपूर्ण भारतभर या विविध शाखांचं उद्घाटन करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे ते सन्माननीय निळगुंजी कवळे साहेब, संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची पत्रिका जर उपलब्ध असेल तर कृपया या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांच्या समोर ठेवावी ही विनंती। या ठिकाणी या कार्यालयाचे प्रमुख आणि प्रदेशचे सरचिटणीस हरप्रीत सिंग यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथमतः या ठिकाणी सन्माननीय कार्यसम्राट आमदार महेशजी बालदी साहेब यांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। कारण संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त जर ट्रान्सपोर्ट जर कुठे असेल तर तो हा हब आहे आणि या हबच्या ठिकाणी या ठिकाणी अनेक वाहन चालकांना विविध सोयी सुविधा या कार्यालयाच्या माध्यमातून महेशजी बालदी साहेब दिल्या जाणार आहेत। या ठिकाणी आरोग्य शिबिर ज्याप्रमाणे आज आहे त्याप्रमाणे सातत्यपूर्ण या ठिकाणी 365 दिवस दवाखाना या ठिकाणी उघडला जाणार आहे जो वाहन चालकांसाठी असेल। त्याचबरोबर त्यांच्या गरजेप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या सोयी सुविधा करून देण्याचा प्रयत्न देखील या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करतोय कार्यसम्राट आमदार महेशजी बालदी साहेब यांचं। सुरेशजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण सन्माननीय या संघटनेचे या ठिकाणी राधाकृष्णाची मूर्ती देखील सन्माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी भेट स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। यानंतर सन्माननीय रवी भोईर साहेब यांचं स्वागत नाही। या ठिकाणी निळगुंजी कवळे साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संयुक्त संघटनेचे अध्यक्ष यांचं स्वागत। सुरेशजी पाटील साहेब रायगड जिल्हा सरचिटणीस यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अध्यक्ष महोदय यांचं स्वागत। सुधीरजी पाटील साहेब, देवेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवी भोईर साहेब भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांचं स्वागत आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करावं।
भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेले उपक्रम, कारण अतिशय वाहन चालकांसाठी संपूर्ण या भारतामध्ये जर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं कोण व्यक्तिमत्व आहे तर ते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब आहेत.